कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो? अहो सगळीकडे एवढेच घेतात ते ना गाडी गॅरेजला आली तर रोड सर्व्हिसचे वेगळे पैसे। वेळ गेला माझा, त्याचं काय? पण काम फर्स्ट क्लास झालं त्याचं काय? नाही मिळणार पैसे अजून। अरे काय माणूस आहे भाई, हा पलटी मारतोय। पलटी काय? हो पैसे देतात का वसूल करू बरोबर? वसूल काय? मारून वसूल करणार का काढून घेणार पैसे? हेच शिकवलं काय तुमच्या आई वडिलांनी? किती शिक्षण झालं रे तुमचं? घाणपड कुठचे? हो, आई वडिलांनी ना आम्हाला मेहनत करून कमवायला शिकवलंय, त्यातच पैसे मागतोय आम्ही। आम्ही नाही शिकलो, पण तुम्ही शिकून तुम्हाला वागायची पद्धत आहे। काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? हे दे रे पैसे दे। हे घ्या तुमचे पैसे, गाडी झाली ना चालू, जा। नको तुमचे पैसे आम्हाला। सांगतो उगाच त्याच्या नादी नको लागू। तुम्ही आवरा, गाडी काढा। हो तुम्हाला लेट अहो, होतोय ना, पण हे पैसे घ्या ना तुमचे। अहो जा ना, तुम्हाला लेट होतोय भाई शांत बस ना आता। जा। आलो आलो आम्ही आलो। गाडी घाल चल चल। किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, आपले पर्सनल एक्सपेन्स या शाळेच्या फंड मधून आपण सहज मॅनेज करू शकतो ना? तसे काकांचं आणि रामभाऊंचं काही इकडे लक्ष नसतं। शाळेचं काय घेऊन बसलायस? एक दिवस हा सगळा बिझनेस आपल्या दोघांचा होईल। हां, फक्त तुझी बहीण एकदा की आपल्या घरात सून होऊन आली ना, मग बघ तू मी काय काय करते ते। थँक्यू किटू डार्लिंग। बरं मी आलोच। मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये। माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे। मी त्यांना विनंती केली पण कोणीच ऐकायला तयार नाही। मॅडम तुम्हीच मदत करू शकता, तुम्हीच सांगा ना त्यांना काहीतरी। ए, ते धर्मशाळा वाटते का तुम्हालाही? नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो, पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघता। भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं, मग अशा शाळा बघता कशाला? दुसऱ्या बघायच्या ना। हो मॅडम, माझ्या आईची असं नाही बोलायचं, मला नाही यायचं तुमच्या। ए तू ए गप्पा बस, असं बोलतात मोठ्यांशी? एकही शब्द बोलणार नाहीये। मॅडम तुम्ही याचं मनावर नका घेऊ, माफ करा त्याला। ए तुला एकदा सांगून कळत नाही? निघायचं इथून, मी काही करू शकणार नाहीये, कळलं? साहेब तुम्ही सांगा ना मॅडमला, त्या बोलतील शाळेमध्ये। अहो माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे। ताई परवडत नसेल तर मग अशा शाळेत घालता कशाला? आणि भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा, त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही। काय ग? चलो किटू डार्लिंग। साहेब असं नका बोलू, मॅडम काहीतरी करा ना, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही। हवं तर मी पाया पडते मॅडम। राहायचं, कळलं? सिक्युरिटी सिक्युरिटी, लवकर ये। यांना आधी इथून बाहेर काढायचं। यांच्यासारखे गरीब लोक मला पुन्हा इथे दिसता कामा नाही। चल सुहास। काय ग, रस्ता का अडवला आमचा? कोणच तू? रस्ता अडवला म्हणून एवढा राग? तुम्ही तर त्या मुलाचं शिक्षण अडवताय। तुमचं काम मुलांना शिक्षण देणं आहे की पालकांना त्रास देणं आहे? ए तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी? ही शाळा माझी आहे, मी इथे काहीही करेन, कळलं? शाळा ना मुलांमुळे असते, मुलं जर शाळेत आली नाही तर तुम्ही जाऊन शाळेत बसणार आहात का? तुमच्या फिया किती असतात तुम्हाला तरी माहिती आहे का? परवडणार आहेत का त्यांना? आई बापाला इच्छा झाली तरी ते पोराला शाळेत नाही पाठवू शकत, आणि जरी फी भरली तरी पुढे जाऊन शाळेचे काहीतरी भलते कार्यक्रम येतात, तेव्हा तुम्ही अजून पैसे मागणार नाही का? तू कोण आहेस ग आम्हाला सांगणारी? सांगणारी नाहीये, तुमच्यासारख्यांचा माज उतरवणारी आहे। गेट लॉस्ट। चल ताई, तुमचे किती पैसे बाकी आहेत? 8000। मी थोडे थोडे करून भरे, पण आत्तापुरतं ऍडजस्ट करा। अरे म्हणतायत ना देतील पैसे म्हणून, शिकू द्या की त्यांना।
नाही शिकू देत जा. काय करणार आहेस? शिवा, काय ग कोण आहेस तू? स्वतःला काय समजतेस? हिरोईन? एक करेक्शन आहे. हिरोईन नाही, हिरो आहे आमची शिवा. सुहास तू का घाबरतोय? तिला कोण आहे ही मुलगी? काय समजते स्वतःला? किटू डार्लिंग शांत हो, मी बोलतो ना जरा. अरे पण काय ऐकून घ्यायचं हिचं? हो हो तू शांत. ए, थांब. काय गोंधळ चालू आहे? अरे तू इथे कशी? नमस्कार काका. अहो या मुलाला ना शिकायची खूप इच्छा आहे, पण फी देता येत नाहीये, म्हणून या मॅडम ना त्याला शिकू देत नाहीयेत. उलट त्याच्या आईशी पण खूप उद्धटपणे वागल्या. ए तू तुझं थोबाड बंद करा, आमचं आम्ही बघून घेऊ. कीर्ती थांब. ही शाळा आपलीच आहे ताई, तुम्ही काही काळजी करू नका. त्याला शिकू द्या. तुम्हाला जर फीस भरता येणार नसेल तर काही दिवसांनी भरा किंवा नाही भरली तरी चालेल. शिक्षण थांबवू नका. कीर्ती, कुणाचंही शिक्षण अर्धवट थांबता कामा नये. बाळा, तुझं नाव काय? त्या दिवशी विचारायचंच विसरलो. काका शिवा, शिवा म्हणतात मला. शिवा, वा, खूप छान नाव आहे. थँक्यू शिवा. येतो काका. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. तू आणि मी ते देऊ शकत नाही, आणि ते कोणीतरी घ्यावं म्हणून तर ही शाळा आपण काढली आहे. तुझं नाव त्या शाळेला दिलंय, कीर्ती इंटरनॅशनल स्कूल. कीर्ती, ही एक जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी, आणि ती नीट पार पाडता येते का ते बघ. कीर्ती, वाईट परिस्थिती असताना तुम्हाला शिकवताना मला झालेले कष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे इतर पालकांनाही तो त्रास होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे यापुढे काळजी घेशील आणि कुणालाही त्रास होणार नाही असं वागशील. हिम्मत कशी झाली त्या मुलीची माझ्याशी असं बोलायची? हो हो किटू डार्लिंग शांत हो. आता रामभाऊ आले म्हणून, नाहीतर त्या मुलीला तू चांगलंच धाऱ्यावर धरलं होतंस. नाही सुहास, त्या मुलीचे डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता हवेत. हो, तिचं काय करायचं ना ते मी बघतेच. शिवा, आज परत तू देवासारखी धावून आलीस. मागच्या वेळी ही अशीच मदत केलीस. त्याला शाळेतल्या वस्तू मिळवून दिल्यास, आणि आजही. अहो नका हो माझे आभार मानू. उलट इथे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, आणि तो अधिकार मिळाला पाहिजे म्हणून तर हे सगळं झालं, बाकी काही नाही. पण ते कसंही असलं तरी तू ह्या सगळ्या पुढे धावून आलीस. नाहीतर आजकाल असं कोणीच पुढे येत नाही ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.